महाराष्ट्राच्या इतिहासातील काला दिवस म्हटलं तर 3 एप्रिल 1680 हा महाराष्ट्र पोरका झाला, हा रायगड पोरका झाला. आपण सारेच पोरके झालो कारण राजे आपल्याला सोडून गेले. राणी मला सांगितले ते. ओके, त्याच्या माहिती नाही. समाधी तिकडे शिकावा घ्यायची. जय अतिशय महत्वाच्या पावित्र्याच्या ठिकाणावरती आता आपण आलेलो आहोत. सर पाठीमागे पाहिले राणीमाल आणि आता आपण आपल्या राजांच्या राजवाड्यात प्रवेश केला आहे. तुम्हाला या भिंतीपासून ती बघा प्लास्टर केली भिंत असते ना, इथपासून तिथपर्यंतचं अंतर आहे 200 फुटापेक्षा जास्त. हा त्या काळातला राजांचा प्रशस्त आणि राहता राजवाडा होता, 2 मजली होता. 36 फेब्रुवारी 1630 शिवनेरी गडावर झाला. तर छत्रपती शिवरायांचं निधन 3 एप्रिल 1680 रायगड किल्ल्याच्या पहिल्या ओट्यावरती. साहेब हा पहिला ओटा असतोय ना, हा पूर्ण राजांचा बेड होता. याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मावळली. महाराष्ट्राच्या इतिहासातील काला दिवस म्हटलं तर 3 एप्रिल 1680 हा महाराष्ट्र पोरका झाला, हा रायगड पोरका झाला. आपण सारेच पोरके झालो कारण राजे आपल्याला सोडून गेले. 1630 जन्म, 1680 निधन. राजाने आयुष्य लाभलं 50 वर्षाचं. आज आपल्या स्वतःच्या जीवनात अनुभवलं तर 50 वर्षात काय करू शकतो. 20 वर्ष खेळण्यात शिक्षणात बालपणात जातात. उरलेल्या 30 वर्षामध्ये आपण काय करणार आहोत या गोष्टीचं प्लॅनिंग नसतं. पण आपल्या राजांनी ज्या आयुष्यामध्ये 50 वर्ष लाभले त्या 50 वर्षामध्ये 365 गड घेतले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकला. हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणा किल्ल्याला बांधलं. म्हणून आज या सावताराची माती आपल्या मस्तकाला म्हणजे आपल्या कपाली लावून जातो. एवढा आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचा सावतार आहे. कारण की शिवतीर्थ रायगडावर आपल्या सर्वांच्या पदरी अशा 2 दिवस पडलेले आहेत. हे कळंदाचा सुरा देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला आणि आपल्या सर्वांच्या पदरी जो पडायला लोक पाहिजे होता हा दिवस सर्वांच्या पदरी पडला. हो अख्खा महाराष्ट्र पूर्ण झाला. जय जय शिवराय. तर या वाड्यात बघा आपल्याला 4 ओटे दिसतील. 1 2 3 4. आज हे 4 ओटे ओपन आहेत. पण त्या खाली 4 वेगवेगळ्या रूम होत्या. जी आपण पहिली पाहिली ती राजांची बेडरूम, तिथं प्राणज्योत मावळली. आज इथे आहोत ही राजांची स्वयंपाक रूम. कारण त्या काळात 300 ते 350 लोक या गडावरती राहिले होते. स्वयंपाक रोज व्हायचा, मोठ्या प्रमाणात व्हायचा. पण छत्रपती शिवरायांचा, त्यांच्या राण्यांचा, राज परिवाराचा स्वयंपाक इथे बनवला जायचा. कारण त्यावेळेस विष प्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायचे. या स्वयंपाकाची ओळख म्हणलं ना त्या काळातलं उखल आहे. आपल्या घरी असतं तुम्हाला माहिती असेल. तिकडे चूल आहे बघा, तिथे का समोर, ती बघा समोर ही वाली ते सगळं चुली होत्या. पण एक चूल आजही चांगल्या अवस्थेत पाहायला भेटते. तर हे झालं स्वयंपाक रूम. इकडे नंतर पुढे बघा 3 नंबरला सरळ हॉटेल सोय ना, सचिवालय दप्तरखाना आहे. म्हणजे लिखाणकाम कामकाज असं तिथून चालायचं. त्याच्या पुढे बघा गवत उगवलेला छोटासा हिरवगार ओटा दिसतोय का, त्याला दिवाने खास म्हटलंय. सर तुम्हाला ऐकून किंवा वाचून नक्कीच माहिती असेल, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाने आम आणि दिवाने खास असे 2 प्रकार पडतात. आपण दिवाने आम म्हटलं तर गोरगरीब जनता येते, खास म्हटलं तर विशेष आणि व्हीआयपी लोक येतात. त्यापैकी ते दिवाने खास आहे. जर राजांना कोणी परदेशी नागरिक किंवा इंग्रज भेटत आले तर त्यांची मिटिंग ते घेतल्याची म्हणून त्याला दिवाने खास म्हटले आहे. वाड्याच्या 4 बाजूने खिडक्या बघा आहेत, यांना टेहळणी बुरुज म्हटलं असतं. टेहळ लिहिला समानार्थी शब्द आहे पहारा. म्हणजे इथे पहारीकरे उभे राहायचे आणि पूर्ण वाड्याला पहारा द्यायचे. आता पुन्हा एकदा समजून घ्या. 1 नंबरला बेड, 2 नंबरला स्वयंपाक रूम, 3 नंबरला सचिवालय, 4 नंबरला दिवाने खास. असा पूर्ण आपल्या राजांचा राजवाडा होता. आणि आता आपण पाहणार आहोत गुप्त खलबतखाना म्हणजे गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. बळा छत्रपती शिवाजी महाराज की जय.
चल युवराज, समोर तो डोंगर दिसतोय का, लोखंडी लाईटीचे पोल आहेत. युवराज तू ऐकायला का? तू ऐकायला की नाही? तो डोंगर दिसतोय मॅडम समोरचा, हा. लोखंडी लाईटीचे पोल आहेत, गवत उगवलंय. हो. तो आहे हिरकणी कडा. हिरकणी माहिती आहे आपल्या बाळासाठी उतरली होती, तिथून उतरली होती. हा. तुम्ही रोपेने आलात ना, तोच कडा आहे. पण त्या कड्याचं शेवटचं टोक म्हणजे रायगड किल्ल्याचं पश्चिम दिशेचं शेवटचं टोक म्हणजे हिरकणी बुरुज. एक माता आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारात तिथून उतरली. ती माता तिथून उतरली, तिथे महाराजांनी एक तटबंदी बांधली. त्या तटबंदी का बांधली? एक स्त्री कडा उतरून खाली जाते तर शत्रू कडा चढून सहज येऊ शकतो, म्हणून तिथे तटबंदी बांधली. तटबंदीला नाव दिलं हिरकणी बुरुज. आणि माता ज्या गावात राहायची त्या गावाला नाव आहे हिरकणी वाडी. म्हणजे जिथे रोपे बसल्यात ना ती हिरकणी वाडी आहे. त्या टायमात ते हिरा गवलणीचं गाव आहे. साहेब समोरची जी विटांची रूम दिसते का, तो मानवचा गाव आहे. त्या रूमच्या आतमध्ये पाहण्यासाठी काय नाही, पण त्याला इतिहासात टाकसाल म्हटलंय. टाकसाल म्हटलं तर तुम्हाला आपली आरबीआय बँक माहिती असेल, बँकांची बँक तर नोटा जपतात, बरोबर आहे. तसं शिवकालात नाणी, राजमुद्रा होऊन घडवलं जायचं, ते सर्व त्याच्यात घडवलं जायचं. जो आपला कॉइन असतो बँकेचा, त्या कॉइन वरती काय लिहिलं असतं? सत्यमेव जयते. पण त्या काळातली जी राजांची राजमुद्रा होती 8 कोण होती, मला 8 कोण होते. आणि त्या राजमुद्रेवरती लिहिलं होतं की प्रतीप चंद्र लेखेव वर्दे विष्णू वंदिता शहा सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय रजते. अशी राजांची राजमुद्रा होती. आणि राजमुद्रेचा अर्थ असा होता जो आपला प्रतिपदेचा म्हणजे पहिल्या दिवसाचा जो चंद्र असतो तो पौर्णिमेपर्यंत जसा कलेने वाढतो, तसंच शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजे यांचं हिंदवी स्वराज्य त्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढावं ही श्रींची इच्छा, असा राजांच्या राजमुद्रेचा अर्थ होता. सर ती गोल इमारत का दगडातली बाहेर लावले बघा, आता 2 मजली, त्याला मला 5 मजली होती. त्याला सज्जा कोटी असं म्हटलं जातं. आपल्या घराला एक मागची बाजू किंवा पुढची बाजू बाल्कन ठेवतो आपण हवा घ्यायला, तशी ती आपल्या राजांची 5 मजली बाल्कनी होती. राजे दुपारच्या वेळेत विश्रांतीला हवा घ्यायला इमारतीच्या 5व्या मजल्यावर जायचे आणि 5व्या मजल्यावरती जाऊन नुसतीच विश्रांती आणि हवा घेत नव्हते, तर इथल्या आजूबाजूच्या क्षेत्राची परिसराची पाहणी करायची, म्हणजे त्याला इतिहासात सज्जा कोटी असं म्हटलं जातं. हा समोर बघा आयताकृती चौकोन दिसतोय का, हा आहे गुप्त कलबतखाना, चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन. ह्याचे प्रमुख होते बहिरूपी बहिर्जी नाईक, माहिती असेल ना तुम्हाला. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. कुठल्याही राज्यात जाऊन ते वेषांतर करण्यात पटायत होते आणि तिथे ज्या गुपित बातम्या भेटतील त्या माजण्याच्या आतमधल्या जायच्या. जसं की आपण मराठीत म्हणतो, या कानाचं बोलेल त्या कानाला समजायला नको, अशा गुप्त चर्चा ह्याच्यामध्ये केल्या जायच्या. समोर बघा सर डिझाईनवाली इमारत आहे ना, इकडे समोरची 7 मजली सप्त मोनरे होते. ते मोनरे कशाला बांधले होते? ज्या शिवरायांच्या राण्या होत्या ना त्या राण्या हवा गेल्या जायच्या. पैठणीच्या कापडाने, मखमलच्या फुल्याने आणि काव दिव्याने हे मोनरे सजवले असायचे. मोनऱ्यांच्या आतमध्ये बघा दिवे लावण्यासाठी जागा पण दिसते ना, त्याच्या आतमध्ये सायंकाळच्या वेळी दिवे लावले जायचे. इकडे सर विटांच्या खाली दगडी काम दिसतंय ना, 7 मजली विजयस्तंभ होता. राजे कुठले गड किल्ले जिंकून आले किंवा कुठली लढाई जिंकली तर विजयाचं प्रतीक म्हणून त्याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा, मशाल पेटवला जायचा, जेणेकरून इथल्या आजूबाजूच्या खेडोपाड्यातल्या गावातल्या लोकांना समजलं पाहिजे की आपले राजे कुठली तरी लढाई जिंकून कुठेतरी विजय प्राप्त केला, मिळाला. इतिहासात विजय स्तंभ असं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण गडाची मागची साईड पाहिली, आता मी तुम्हाला किल्ल्याची समोरची बाजू दाखवतो. आणि हा दरवाजा कोणता? तो पालखी दरवाजा आहे, आपण तिथे बघितलं बघितलेला ना, तोच पालखी असं आलं ना दरवाजा. समजा. हा, की पायी येणारे लोक तिथून जातात आणि रोपे येणारे तिकडून येतात. तुम्ही आलात नाही ना दरवाजा. अच्छा, हा ते हा पालखी दरवाजा. मध्ये काय टेहळणी बुरुज आहे सर. टेहळणी बुरुज. पहाड आणि इथं ये प्रिन्शूला दाखवा ना नीट, दिसले का प्रिन्शूला?
कारण शिवकाळाचा दरबार होता, सिंहासनावरती राजे बसले असायचे. जर भिंत असती तर समोरची प्रजा राजांना दिसली नसती. ही भिंत मागून पेशव्यांनी बांधली आणि भिंतीला प्लास्टर 2001 मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने केलेलं आहे. म्हणजे पाठीमागच्या लोकांना दिसण्यासाठी हे होतं. ओपनच होतं. ओपन होतो ओपन होतो. नंतर पेशव्यांची बांधलेली. सर ज्या गेट खाली आपण उभे आहोत ना, याचं नाव आहे नगरखाना गेट. तुम्ही गेट ऑफ इंडिया पाहिला असेल मुंबईचा, पाहिले ना? मुंबईच्या गेट ऑफ इंडियाची रचना हा गेट ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी 6 जूनला राज्याभिषेक उत्सव संपन्न केला जातो. पण त्या काळामध्ये जे राजांचं सिंहासन होतं ना, 32 मनाचं रत्नजडित सोन्याचं होतं. तुम्ही जर 1 मन म्हणलात ना तर 1 मनाचं वजन होतं 40 किलो. 32 मन म्हणलात तर 1280 किलो वजनाचं छत्रपती शिवरायांचं रत्नजडित सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान याने 3 नोव्हेंबर 1689 या रायगडावरती येऊन इथून आपल्या राजांचं सिंहासन लुटून नेलं. साहेब आज समोरचं सिंहासन तुम्ही पाहताय ना, 1689 3 नोव्हेंबर 1689 शंभूराजांच्या हत्येच्या नंतर. साहेब आज समोरचं सिंहासन पाहताय ना, राजांचे 13वे वारसदार. तुम्हाला कोल्हापूरमध्ये संभाजीराजे माहिती असतील ना, त्यांनी 6 जून 2009 बसवलंय. पंचधातूचं 600 किलो वजनाची मूर्ती आहे. मूर्तीच्या वरती बघा घुमट छप्पर दिसतंय का तुम्हाला? त्याला मेघडंबरी म्हटलंय. ती मेघडंबरी भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेश्वर सिंग यांनी 1985 ला ती मेघडंबरी या ठिकाणी बसवलेली आहे. ही समोरची भिंत असते ना, कोणती मेघडंबरी? छप्पर बघा वरचं घुमट दिसते, राजांच्या मूर्तीच्या वरती बघा छत्री दिसते. फक्त तेवढंच होतं का इथं बसवलेलं? हा, पहिलं 1985 ला तेवढंच होतं. हा गोळ्यांच्या पाणी पिण्याचा टप आहे त्या काळातला. अच्छा. हा. जर जिजामाता जन्माला आल्या नसत्या तर आज दिसली नसते अंगणामध्ये तुळस. जर जिजामाता जन्माला आल्या नसत्या तर आज दिसलं नसते अंगणामध्ये तुळस. आणि छत्रपती शिवरायांना जन्माला घातले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कलश. तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कलश. घासल्या विना धार नाही तलवारीच्या पाठीला आणि शिवचरित्र विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. जय हिंद, जय महाराष्ट्र.